नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना आपल्या अंगणात मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा की मी ड्रॅगन फ्रूटचं असं झाड लावलेलं कुंडीत. तर ती एवढं छान फुटलं आहे ना, तर खरंच खूपच भारी वाटलं बरं का. आणि इकडं मग आपलं चला म्हणलं आज आपल्या गायींचं थोडीशी माहिती देऊया. तर ही फक्त माझ्या गोट्यात ना एवढी एकच शिंगडी गाय आहे. आणि ही शिंगडी गाय जी आहे ना ती मी 3 नंबरला घेतली. म्हणजे तिसरी गाय आहे ती माझी. आणि ही खाली जी बसली ना ही माझी 2 नंबरची गाय आहे. आणि ही शिंगडी गाय जी आहे ना ती 1,17,000ची आहे. तर खाली जी बसली ती 1,05,000ची आहे. आणि ही तर लक्ष्मी तुम्हाला माहितीच आहे, माझी पहिली लक्ष्मी. प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते की ही माझी ना पहिली लक्ष्मी आहे म्हणून. तर असं चला म्हणलं आज ना प्रत्येक गायींची माहिती द्यावी. आता ही गाय आहे ना, ही गाय 8 नंबरची आहे. पण हिला ना इथंच उभं राहायचं असतं. ही अजिबात अशी ही करत नाही. 8 नंबरला आणली ही गाय. आणि इकडं परत आता ही पण बघा तुम्ही, ही ना 6 नंबरला आणली आहे. मी गायींचं असं तारीख तर मांडायची झाली ना तर कशी मांडती की ही बघा 7 नंबरची आहे. ही गाय 7 नंबरला आणली, म्हणजे 7वा नंबर आहे तिचा. आपण गाय आणतो ना, मग गाय आणली की ती गाय जशी आणले त्या तसं त्यांचं नंबर लिहिते मी. एवढ्या नंबरची तेवढ्या नंबरची असं नंबर टाकते. आता कुठली गाय कशी ओळखायची असं असतंच की. आणि ही आपली रेडी ती तर घरचीच आहे. आणि इकडं परत मग चला म्हणलं आज सगळ्याच गायींची माहिती द्यावी. पण माझ्या आज कॅमेराच्या क्लिअरिटीला काय झालं तर काय माहिती, व्हिडिओच क्लिअर वाटत नाही आजचा. थोडासा ही वाटतोय असा. आणि ही परत उठल्यावर मग म्हणलं हिला दाखव. तर ही जर ना तुम्हाला सांगते कारण मी आता ह्या वेताला हिला मी विकणार आहे. म्हणजे का विकणार आहे तर डॉक्टरला विचारूनच विकणार आहे. आणि ही गाय आहे ना 6 नंबरला आणली आहे. तर ही गाय 8-9 लिटर दूध देते. आणि ही गाय आणताना 75,000ला आणलेली आहे मी. आणि ही 1,02,000ची गाय आहे. तर ही गाय ना मी 5 नंबरला आणलेली गाय आहे ही. आणि इकडं परत बघा ही आपली घरची कालवड. मला कमेंट आलत्या की घरच्या पण गायी तयार करा. तर घरच्या पण करते, नाही असं नाही. घरच्या कशा करत नाही मी, गायी तयार करतच असते. तर ती मोठी कालवड आहे ना, तर आणखीन एक परत बारकी कालवड आहे. ती पण घरच्या घरीच असं तयार. म्हणजे 2 गायी आणि 2 रेड्या. आता रेडी झाली म्हशीला म्हणल्या ती पण मला विकू वाटली नाही म्हणून ती पण सांभाळायचा विचार केला मी. तर बारकी मग छोटींचं पण असं सांभाळायला एवढं म्हणजे आपल्याला होत नाही ना. तर ही बघा फक्त गोट्यात एवढीच शिंगडी गाय आहे. आणि ही गाय ना माझी किंमत सांगितली की तुम्हाला मी. तर माझ्याकडं पेमेंट नव्हतं बरं का. तर मी अंगठी मोडलेली ह्या गायला अर्ध्या तोळ्याची. आणायचीच होती मला गाय आणि पेमेंट कमी होतं. तर परत करता येईल म्हणलं, पण नाही बरं का करणं झाली परिस्थितीनं. कारण का तर परत सोन्याचं रेट वाढतच गेलं. आणि वाढत गेल्यावर नंतर ना मग आपल्याला असं नाहीच करणं झाली शेवटी अंगठी. आणि म्हणजे प्रत्येक गायची अशी म्हणलं सांगावं थोडी माहिती. आणि तुम्हाला माहिती आहे ही 1 नंबरची पहिली लक्ष्मी आहे. आणि त्या गायचं कॅल्शियम संपतंय ना, ती गाय तुम्हाला दाखवली ना मी. आता तिचा कोपरा ती सोडत नाही. ही समोर जी गाय दिसती ना हिचं विली ना वेस तर चांगली असते, वेताना पण तिला काही त्रास होत नाही, एकदम व्यवस्थित येते. आणि विली की त्याच दिवशी संध्याकाळी. आणि कास तर एवढी फुगती तिची की प्रमाणाच्या बाहेर. आपल्याला कास बघूनच तिची भीती वाटते, एवढी कास फुगती. आणि काय करते रात्रीचंच खाली पडली की 4 पाय असं पसरती, मान टाकून देते आणि पडती. मग सकाळी तिला परत मग म्हणजे आपण बघितलं की आता
ह्यावेळेस ह्या येताला बघितलं आम्ही पहाटे 5 वाजता, तर 5:30ला डॉक्टरला फोन केला. डॉक्टर बोलवून घेतलं आणि डॉक्टर बोलवून घेऊन तिला ना कॅल्शियम चढवायला लागतं प्रत्येक वेताला. मग तिचं म्हणजे भीती वाटते आपल्याला की काय कमी जास्त झालं तर मग काय करायचं असं. आणि हो का इकडं पण ही लहान कालवड आहे बघा. तर ही आता सध्या हिला दूध पाजतोय आपण बाटलीनं. तर चांगली वाटायला लागली मला, जरा थोडी आता मोठी दिसायला लागली. तर तुम्हाला कशी वाटते बघा. 1 महिन्या ते 1.5 महिन्याची कालवड आहे ही. 1.5 महिन्यात झाले आपल्या गायला विळून. आणि तर म्हणजे 1-2 आता ही मोठी झाली ना मग परत आणखीन एखादी झालेली सांभाळायची. असं लगी प्रत्येक गायला कालवड झाली की ती सांभाळा एवढं पण नाही होत. मग आपल्याच्यानं दूध पण पाजायला लागतं त्यांना, बाकीची पण कामं असते ती आपल्याला. मग म्हणून माझं कसं, आणि एवढं एकदम पण बारक्यांना बघा तुम्ही, त्यांना पेंड पाहिजे, वैरण पाहिजे, त्यांना बांधायचं सोडायचं. आणि बारकी कशी त्रास देते ती, मोठ्या गायी ना असं त्रास देत नाही त्या. आणि ही माझं घराचं ना बाहेरचं म्हणला चला आज बाहेरचं दाखवते. जरा स्वच्छ केलं, धुवून घेतलं होतं. आणि ही अशी ना भिंत घेतली आणि भिंत मी अशीच रचून घेतली विटाचे. आणि तिथंच बाहेर चूल पण मांडली. आपल्याला कधी कधी एमर्जन्सीला चूल ही लागतीच बरं का, आपल्या घरात चूल तर असावीच. आणि इकडं माझी दुधाची मशीन, इकडं पाण्याचा डेरा, इकडं माझा दुधाचा दररोज काटा होतो, ती दुधाचा काटा असं ठेवलेला आहे मी वर. इकडं पाठीमागं परत लसूण बांधलाय, थोडासाच लसूण झालं मला, जास्त काय झाला नव्हता. आणि ही थोडं भिंती साईडनं अशा घेतल्यामुळं अशा विटा ठेवूनच घेतलेल्या आहे त्या. ती घेतल्यामुळं पण थोडंसं बरं वाटतंय, म्हणजे असं इचू काट्याचं ती भीती वाटत नाही ना. तर पहिलं ना असं सगळं ओपन होतं आणि एकदा धामीन शिरलेली, मग त्याच्यामुळं आता ही बरं वाटतंय थोडं. आणि इकडं परत मग असं ती चनी गुलाब म्हणतात बघा, सगळं मिक्स आहे त्यात, भरपूर कलर आहेत. आता भरपूर फुलं फुलले, मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीनच तुम्हाला. तर ती पण लावलं आहे, छान वाटतं मग असं. आणि ही आपलं ड्रॅगन फ्रूट, तर कसं वाटतंय बघा, मस्त वाटतंय का नाही. आणि चला म्हणलं आज आपल्या बाहेरचं थोडंसं दाखवावं. आणि साधं सिंपल घर आहे माझं, काय घर असं जास्त मोठं नाही किंवा बंगला तर नाही. आपल्याला घर तर बांधायचं आहे, तुम्हाला मी सांगते की व्हिडिओमध्ये. आणि ती वेळ आता जवळजवळ यायला लागली बरं का घर बांधायची. तर स्वामींचीच कृपा तिथं पण. आपल्याला काही आपल्याकडून होत नसतं बरं का, ती सगळं देवाच्या मनात असतं. तर इथं ना आतमधलं पण थोडासा व्हिडिओ घेतला मी. ही आहे माझी अशी मांडणी, घरात छोटंसं आपलं आहे माझं घर, एवढं काही जास्त मोठं नाही. आणि इकडं मग ही सरकी पेंडीचं पोतं आणलं आणि बारली बंद करून टाकली. तर 1650 रुपयाला पोतं बसलं, 40 किलो सरकी आली. किती महाग आहे बघा, सरकीचं पण रेट भरपूर महाग आहे. तर मग आता काय करायचं. तर इकडं ना माझा नातू शेव खात होता. तर मी त्याला म्हणलं व्हिडिओमध्ये थोडासा बोलल, त्याला एवढं बोलायला येतं, एवढा बोबडं बोलतो. पण कॅमेरा चालू केला ना एवढी आगावायती नाही पोरं, अजिबात कॅमेराकडे बघत पण नाही ती आणि बोलत पण नाही ती. तर मी चिडवत होती काहीतरी बोलल म्हणून. तर त्याचं खायचं चालू होतं आणि त्यानं अजिबात व्हिडिओमध्ये बोलला नाही, खाली मान घालून बसायचा. आणि त्याचं खायचं चालू होतं, त्याला शेव आवडली होती म्हणून ते शेव खात होता. तर खूप छान बोलायला येतं बरं का, बोबडं बोबडं बोलतो असा छान मस्तपैकी. आणि इकडं मग ही मोठा नातू, तर त्याची मम्मी ना त्याला नख पॉलिश लावत होती, नटवत होती. तर तिला मी काय म्हणत होती की थोडंसं व्हिडिओमध्ये तू बोल, तुझी ओळख करून देते माझ्या यूट्यूब फॅमिलीशी. तर तिला व्हिडिओमध्ये तिला पण नव्हतं बोलायचं, ती पण अशी लाजतच होती. आता कशी लाजती, काय करती म्हणलं तर नाही म्हणली माझा व्हिडिओ पण नको घेऊ. तर मग मी तसाच थोडासा व्हिडिओ घेतला तिचा. आणि इकडं मग शिव परत झोपलेला आणि शंभू ना इकडं त्याचं चालू होतं नटायचं, त्याला खूप नटायला आवडतं. आणि इकडं शिवची परत उठल्यावर मस्ती चालू होती बाबांसोबत. तर चला श्री